मित्रांनो, विचार करा. तुम्ही आज जे पेट्रोल आपल्या गाडीत टाकताय किंवा जे सोनं कपाटात साठवून ठेवताय, त्याचा थेट संबंध भारताच्या सीमेवरील सुरक्षेशी आणि तुमच्या खिशातील रुपयांच्या किमतीशी आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की पंतप्रधान नरेंद्र मोदी वारंवार पेट्रोल, डिझेल वाचवा आणि सोन्याची खरेदी मर्यादित करा असं का म्हणतात? यात सरकारचा काय फायदा आहे? आज आपण यामागचं कडू सत्य जाणून घेणार आहोत, जे कदाचित तुम्हाला याआधी कोणीही सांगितलं नसेल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज तुमची संपत्ती बघण्याची दृष्टी बदलणार आहे. भारताची अर्थव्यवस्था आणि आयातीचे ओझे. भारताची अर्थव्यवस्था जगातील वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. पण आपल्यासमोर एक खूप मोठे आव्हान आहे, ते म्हणजे आयात. भारत आपल्या गरजेचं 80% अधिक कच्चे तेल परदेशातून विकत घेते. तसेच जगात सोन्याचा सर्वाधिक वापर करणाऱ्या देशांमध्ये भारताचा नंबर वरच लागतो. जेव्हा आपण पेट्रोल किंवा सोने खरेदी करतो, तेव्हा आपल्याला वाटते की आपण भारतीय चलनात पैसे दिले आहोत. पण सरकारला हेच सामान आंतरराष्ट्रीय बाजारातून खरेदी करण्यासाठी अमेरिकन डॉलर्स खर्च करावे लागतात. आपल्या देशातून जितका जास्त डॉलर बाहेर जाईल, तितका आपला रुपया कमकुवत होतो. एक पेट्रोल आणि डिझेलची बचत का गरजेची आहे? पंतप्रधान मोदींनी इंधन बचतीवर जोर देण्यामागे काही महत्वाची कारणे दिली आहेत. एक, विदेशी मुद्रा साठ्याचे संरक्षण. भारतात दरवर्षी लाखो कोटी रुपये केवळ कच्च्या तेलाच्या आयातीवर खर्च करतो. जर आपण दररोज फक्त 10% जरी पेट्रोल वाचवलं, तरी देशाचे हजारो कोटी रुपये वाचू शकतात. हा पैसे शिक्षण, आरोग्य आणि रस्ते बांधण्यासाठी वापरला जाऊ शकतो. 2, इथेनॉल बोल्डिंगचा पर्याय. सरकार आता पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिसळायचं लक्ष ठेवत आहे. हे इथेनॉल आपल्या शेतातल्या ऊसापासून किंवा मक्यापासून तयार होतं. म्हणजेच तुम्ही जितकं पेट्रोल वाचवाल आणि इथेनॉलचा वापर कराल, तितका पैसा परदेशी जाण्याऐवजी आपल्या भारतीय शेतकऱ्यांच्या खिशात जाईल. 3, पर्यावरण आणि प्रदूषण. वाढत्या गाडींमुळे हवेची गुणवत्ता खराब होत आहे. इंधन बचतीमुळे केवळ पैसेच वाचत नाहीत, तर पुढच्या पिढीला श्वास घेण्यासाठी शुद्ध हवा देखील मिळते. म्हणूनच मोदीजी सायकल चालवा किंवा पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरण्याचं आवाहन करतात. 2, सोन्याची खरेदी कमी करण्यामागचे अर्थकारण. भारतात सोनं हे केवळ दागिना नसून ती एक सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. पण अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने याला डेड इन्व्हेस्टमेंट, मृत गुंतवणूक म्हटलं जातं. उत्पादन क्षमता शून्य. जेव्हा तुम्ही सोन्यात पैसे गुंतवता, तेव्हा तो पैसा कपाटात, बँकेच्या लॉकरमध्ये बंद होऊन राहतो. जर तोच पैसा तुम्ही एखाद्या व्यवसायात, शेतीत किंवा उद्योगात लावला, तर त्यातून नोकऱ्या निर्माण होतात आणि देशाचं उत्पादन वाढतं. सोन्याचं स्वतःचं काहीही उत्पन्न नसतं, ते फक्त पडून राहतं. करन्सी व्हॅल्यूवर परिणाम. भारताकडे स्वतःच्या सोन्याच्या खाणी खूप कमी आहेत. आपण बहुतांश सोनं स्वित्झर्लंड किंवा अरब देशातून आयात करतो. सोन्याची आयात वाढली की देशाचा व्यापारी तूट वाढतो. यामुळे रुपयांची किंमत घसरते आणि महागाई वाढते. सोवेरन गोल्ड बॉन्ड. मोदी सरकारने सोन्याला पर्याय म्हणून गोल्ड बॉन्ड्स आणले आहेत. यात तुम्हाला प्रत्यक्ष सोनं विकत घेण्याची गरज नाही. कागदावर किंवा डिजिटल स्वरूपात सोनं मिळतं, त्यावर व्याजही मिळतं आणि देशाचा पैसाही परदेशात जात नाही. 3, ही केवळ बचत नाही, तर देशप्रेम आहे. पंतप्रधान जेव्हा हे सांगतात, तेव्हा त्यामागे आत्मनिर्भर भारत बनण्याचं स्वप्न असतं.
आपण विचार करतो की माझ्या एकट्याने पेट्रोल वाचवून काय होणार, पण भारताची 140 कोटी लोकसंख्या जर थोडी थोडी बचत करू लागली तर तो आकडा अब्जावधीमध्ये जातो. रशिया युक्रेन युद्ध आणि जागतिक परिस्थिती. जगामध्ये जेव्हा युद्धजन परिस्थिती निर्माण होते तेव्हा कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडतात. अशा वेळी जर आपल्याकडे इंधनाची बचत करण्याची सवय असेल आणि आपण सौर ऊर्जेकडे वळलो तर जगातील कोणत्याही संकटाचा आपल्या खिशावर परिणाम होणार नाही. 4. आपण काय करू शकतो? मोदीजींच्या या आव्हानानंतर प्रतिसाद म्हणून आपण खालील गोष्टी करू शकतो. 1. इलेक्ट्रिक वाहनांचा वापर. पेट्रोल डिझेलचा सर्वात मोठा पर्याय म्हणजे ईव्ही. यामुळे देशाचं तेल आयात करायचं ओझं कमी होईल. 2. सोन्याची डिजिटल गुंतवणूक. दागिने म्हणून सोने घेण्याऐवजी गुंतवणुकीसाठी डिजिटल गोल्ड किंवा गोल्ड ETFचा वापर करा. 3. ऊर्जा बचत. घरातील वीज वाचवणे किंवा सौर ऊर्जेचा वापर करणे हे देखील अत्यंत अप्रत्यक्षपणे देशाला मदतच आहे. मित्रांनो, पेट्रोल वाचवणे किंवा सोन्याची खरेदी कमी करणे हे केवळ वैयक्तिक हिताचे नाही, तर ते देशहिताचे आहे. जेव्हा आपला रुपया मजबूत होईल तेव्हा आपोआप महागाई कमी होईल आणि आपला देश महासत्ता बनण्याकडे पाऊल टाकेल. पंतप्रधानांच्या या आव्हानांकडे आपण एक जबाबदार नागरिक म्हणून पाहिले पाहिजे. तुम्हाला काय वाटतं की आपण सोन्याची खरेदी कमी करायला हवी? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.